नगरपंचायतीच्या सभेत विरोधी नगरसेवकांचा संताप, मुख्याधिकारी व सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा आरोप. बोरगाव नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेत शहर विकासाच्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवक शरद जंगटे यांनी मुख्याधिकारी आणि सत्ताधारी गटाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जंगटे यांनी सांगितलं की शहर विकासासंदर्भातील विविध विषय सभेत मांडण्यासाठी त्यांनी 23 जुलै रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन दिलं होतं. नियमानुसार या विषयांचं सभेत वाचन होणं अपेक्षित होतं. मात्र सर्वसाधारण विषय संपल्यानंतरही त्यांच्या प्रस्तावाचं वाचन करण्यात आलं नाही. याबाबत विचारणा केली असता नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी हे विषय पुढील सभेत घेऊ असं सांगून उत्तर देणं टाळल्याचा आरोप त्यांनी केला. जंगटे यांनी जैन समाजासाठी गोशाळेस 5 एकर जागा, मिनी टेक्स्टाईल पार्क, जोल्ले टेक्स्टाईल पार्क परिसरात रस्ते व गटारी, शहरात पोलीस चौकी, कुंभार तळ्याचं सुशोभीकरण, श्री स्वामी समर्थ सद्गुरू बाळमामा मंदिरासाठी जागा, बोरगाव सर्कल ते आयबी पर्यंत व्यावसायिक गाळे उभारण्याची मागणी केली होती. शहराच्या विकासासाठी मांडलेल्या विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत जंगटे यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करून संबंधितांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया विचारली असता नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. ಶಿವಾರ ನ್ಯೂಸ್साठी ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಜಿತ್ ಕಾಂಬ್ಳೆ. ಮಾಡಿದೆ ಅದು ಏನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೆ ಅದನ್ನ ಬಹಿಷ್ಕರಿಸಿದರು. ಇದು ಬೋರ್ಗಾಂವ್ ಸುದ್ದಿ ಜನತೆಗೆ ತಿಳಿಬೇಕು. ಇವರಂದರೆ ಯಾವುದೂ ಚಲೋ ವಿಷಯ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದರೆ ಅದನ್ನ ಮೀಟಿಂಗ್ದಾಗ ತಗೋತಾ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಹದ್ದದಾಗ ಬರೋದು 5 ಎಕರೆ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲ್ ಪಾರ್ಕಲ್ಲಿ 48 ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ರನ್ ಇದ್ದಾವೆ. ಆ 48 ಕಾರ್ಖಾನೆದು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇಡ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಟ್ಯಾಕ್ಸು ತುಂಬ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಇಂಡಸ್ಟ್ರಿದವ್ರಿ. ಅದರಲ್ಲಿ ಗಟಾರಿಲ್ಲ, ರೋಡ್ಗಳಿಲ್ಲ. ಈ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು 4-5 ಪಾಯಿಂಟನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಬೋರ್ಗಾಂವಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ತಿಡೆ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿ ಒಂದೊಂದು ವಾತಾವರಣ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಚೌಕಿ ಬೋರ್ಗಾಂವ್ಕೊಂದು ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅದು ವಿಷಯ ತೊಗೊಂಡಿದ್ದೆ. ಆದರೆ ಇದು ಯಾವುದೂ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದ ಚೀಫ್ ಆಫೀಸರ್ ಅದನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷನ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಅದು ಯಾವುದೂ ಇದು ಮಾಡೋದ ನಮ್ಮನ್ನ ಮೀಟಿಂಗ್ದಾಗ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದು ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯವಾಗಿ ನಾವು ನಾವೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡಿ MLA ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದ ಮುಂದಿನ ಡ್ಯೂಟಿಸಿಗಾಗಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಾಗಲಿ ಏನು ಮನವಿ ಕೊಡೋದು ಕೊಡ್ತಾವೆ. ಮತ್ತು ಇದು ಯಾರು ತಪ್ಪಿದ್ದು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ನಾ ಇದ್ರ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಕೇಳ್ತೀನಿ. ಅದು ಕಾಪಿ ಒಂದು ನಿಮ್ಮನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ, ಯಾವ ತಾರೀಕು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಏನೋ.